जय संविधान. नमस्कार. आयबीसी न्यूज मध्ये आपले स्वागत. मी प्रगती. प्रत्येक पत्रकारावर येणाऱ्या सर्व समस्यांवर वाचा फोडून न्याय देणार. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष तथा आयबीसी न्यूजचे संपादक उत्तम वानखडे यांचे प्रतिपादन. संघटनेचे केंद्रीय पदाधिकारीसह बहुसंख्य पत्रकारांनी शेगाव संपन्न झाली बैठक. पहा सविस्तर बातमी आयबीसी न्यूज. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची राज्यस्तरीय बैठक शेगावात संपन्न. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची राज्यस्तरीय बैठक दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी हॉटेल रॉयल पॅलेस शेगाव येथे संपन्न झाली. सदर बैठकीचे अध्यक्ष नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे हे होते. प्रमुख उपस्थितीत केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, केंद्रीय संघटक दिनेश इखारे, देवचंद्र समदूर, प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद्मा मोहोळ, राज्य संघटक उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष शीतलताई शेगोकार यांनी केले. सदर बैठकीचे प्रस्ताविक राज्य महासचिव तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवचंद्र समदूर यांनी केले. त्यानंतर केंद्रीय संघटक दिनेश इखारे यांनी संघटनेविषयी माहिती दिली. तसेच केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी संघटनेच्या पुढील कामकाजाविषयी तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्याविषयी आणि संघटनेच्या वेबसाईट nationalvoiceMediaforum.org संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सदर बैठकीला राज्यातून उपस्थित झालेल्या पत्रकारांनी आपल्या समस्या सदर बैठकीत मांडल्या. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन सदर समस्या आम्ही शासन दरबारी मांडून पत्रकारावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आमची संघटना पत्रकारामागे खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. सदर बैठकीला बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, खान्देशमधून आदी जिल्ह्यातील पत्रकारांची चांगलीच उपस्थिती होती. सदर बैठकीत काही नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. शेवटी बैठकीला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे यांच्यासह राज्यातून आलेल्या सर्व पत्रकारांचे व आयोजकांचे आभार राज्य उपाध्यक्ष रवी शेगोकार यांनी केले. आज रोजी शेगाव येथील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची मीटिंग संपन्न झाली आहे. या मीटिंगमध्ये काय काय विषय होते आणि कशा संदर्भात होते त्याविषयी आपण प्रत्यक्ष त्यांच्या अध्यक्षाकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आज जे आपण रॉयल पॅलेसमध्ये मीटिंग घेतली कशा संदर्भात आणि त्यामधील काय नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एका हॉटेलमध्ये ही बैठक संपन्न झाली. पत्रकारांच्या संदर्भात जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांना घेऊन आज ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली. विशेष म्हणजे येणाऱ्या 31 जानेवारीला मूकनायक हा दिवस साजरा करण्यासंदर्भातही ही बैठक होती. या बैठकीमध्ये विदर्भातले, खानदेशमधले आणि आजूबाजूच्या परिसरातले सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी पत्रकार या बैठकीला उपस्थित होते. पत्रकारांच्या जे समस्या आहेत, विशेष म्हणजे जे फील्डवर जातात आणि त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अपघात झाल्यानंतर किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या परिवाराला सामोरे जावं लागते. त्या संदर्भातही बैठक चर्चा झाली. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा किंवा सरकारकडे त्यांना मंथली जे काही पेन्शन आहे ते पेन्शन देण्यासंदर्भातही नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम प्रयत्न करणार आहे. पत्रकारांना पत्रकारितेत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाच्या जे काही योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही या माध्यमातून पत्रकारांना शासनाच्या माध्यमातून पत्रकारांना पुरवण्याचं नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमनं सांगितलेलं आहे. या अनेक विषयांना घेऊन ही चर्चा झाली. आज नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची इथे शेगाव या ठिकाणी मीटिंग ठरवण्यात आली होती. या मीटिंगचा विषय हा होता की जे मूकनायक जो पत्रकार दिवस आहे तो दिवस आपल्याला पत्रकार दिवस म्हणून साजरा करायचा होता. आणि या संदर्भामध्ये जे डिस्कस आहे आमचे अध्यक्ष जे आहेत वानखडे साहेब, तर हा कार्यक्रम कसा घ्यायला पाहिजे आणि पत्रकारांनी कसं काम करायला पाहिजे आणि पत्रकारावर जे अन्याय अत्याचार होतात तर या अन्याय अत्याचाराला वाचा कशी फोडायला पाहिजे आणि कुठले अधिकारी किंवा मग समाजसेवक आहे
किंवा मग अदर जे विषय आहेत या विषयाला कशा तऱ्हेने हँडल करायला पाहिजे आणि पत्रकारावर जर अन्याय अत्याचार होत असतील तर त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संघटना नेहमी सर्व पत्रकारांच्या पाठीशी राहील। या गोष्टीची इथं शाश्वती आमच्या अध्यक्षांनी दिलेली आहे आणि सर्वच पत्रकार इथं पूर्णपणे सॅटिस्फाईड झालेले आहेत आणि या संघटनेच्या संदर्भामधून प्रत्येकाला न्याय मिळेल अशी शाश्वती आज इथे सरांनी दिलेली आहे। आणि महिला पत्रकारांनी पण या संघटनेमध्ये जास्तीत जास्त विषयांनी जुळायला पाहिजे आणि आताच तुम्ही बघताय की 3.5 वर्षाच्या मुलीवर मालेगाव तालुक्यामध्ये जो बलात्कार झालेला आहे तर अशा नराधमांना कुठेतरी जर शिक्षा द्यायची असेल तर खरंच महिलांनी या पत्रकार संघटनेमध्ये आणि आमच्या आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेमध्ये यायला पाहिजे। असे जर अन्याय अत्याचार होत असतील तर या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त पत्रकारी क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, तेव्हाच महिलांना पण न्याय मिळेल। अन्यथा असेच जे विषय आहेत हे घडत राहतील। त्यासाठी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम ही नेहमी न्याय देण्यास तत्पर राहील अशी इथं आमच्या सरांनी आम्हाला शाश्वती दिली। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।